और शाम के ठीक 5 बजे मैं लोकशाहीर अन्नाभाऊ साठे नाट्यगृह में था और वहाँ का माहौल कुछ इस तरीके का था। सभी बहुत उत्साहित लग रहे थे, अपनी अपनी रिहर्सल कर रहे थे। और अंदर जाते ही मैंने ये नोटिस किया कि अंदर सुरक्षा काफी जो है कड़ी थी। यहाँ से राइट मारूंगा तो डायरेक्टली ऑडिटोरियम है, लेकिन वहाँ पे नहीं जाना है, अपने को जाना है बैक स्टेज। चलो। और सब लोग अपनी अपनी तैयारी कर रहे हैं, कुछ लोग बिजी है, कुछ मेकअप में बिजी और कुछ अपना फेटा सही से बनवा रहे थे। मैं सभी पार्टिसिपेंट्स द्वारा पहने गए रंगीन कपड़ों से बहुत ही आकर्षित हुआ। हूँ जस्ट बैक स्टेज में, जैसे कि आप देख सक रहे हैं, और सब लोग अपनी अपनी तैयारी जो है वो कर रहे हैं। बहुत ही इंटरेस्टिंग लग रहा है बिकॉज जो उन्होंने पहना है फेटा सब डाल के बहुत ज़्यादा अच्छा लग रहा है। मैं सिर्फ देख रहा हूँ सब लोग कितने व्यस्त रहते हैं विदाउट डिस्टर्बिंग एनीवन, बट अच्छा लग रहा है। और साथ ही साथ अपने जो लीडर है उनसे मार्गदर्शन भी प्राप्त हुआ। सबसे मज़ा तभी आता है जब बैक स्टेज में आप सब लोग तैयारी करते रहते हैं, एक्साइटेड रहते हैं और परफॉर्म करने के लिए ऑल सेट, तो वो देखने बहुत ज़्यादा मज़ा आता है। और ख़ास बात ये कि दूसरी बार मेरी मुलाकात जो है श्री गौरी सावंत से हुई। How's your day today? My day is very tidy, but I'm happy today that I'm here about with my mother. Very nice to see all of you all together. Yes, thanks. You made my day. Yes. Thank you very much. Same here. आपले राष्ट्रगीताची सुरुवात त्यांच्याकडनं होणार। भारत माता की वंदे वंदे। सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणेची आता।
गुणगान गाया हे देवा दिली उद्धार कराया आभाळाची छाया तुझी समिंदिराची माया मोरया 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 अनेक संत महंतांचं वर्णन केलंय की आपली माऊली म्हणून याच माऊलीच्या उदरात जन्मले आपण साधी बोळी माणसं आहे. आजही तिचा साधापण जपतो आणि या भूमीतला निसर्ग या निसर्गावर इथल्या संस्कृतीचा पाया रचला आहे. आणि याच निसर्गाचा उपयोग केला आहे तो देवादिकांना जागा करण्यासाठी.
लीला करे वनमाळी उदया जाग झालं गावठाण जाग झालं गावठाण आला सूर्यनारायण जाग झालं गावठाण जाग झालं गावठाण 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 आला सूर्यनारायण सूर्य उगव तोडा गात सूर्य उगव तोडा गात देतो उजेड जगात देतो उजेड जगात आमच्या बावळ्या मनात किती मोठा मान 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 हो पंढरीच्या विठुऱ्या कसं काय रे, बरं आहे का? यंदा वारी नाही म्हणे, हा खरं आहे का? नाही आमची काही हरकत नाही, आम्ही डोळे झाकून घेतो. नाही आमची काही हरकत नाही, आम्ही डोळे झाकून घेतो. नुसतं श्रीहरी म्हटलं की तुझा चेहरा समोर येतो. पण मला सांग बाबा, तुला खरंच जमल का? पण मला सांग बाबा, तुला खरंच जमल का? जर पंढरीच गजबजली नाही तर तुझा जीव रमल का? पंढरीच्या विठुऱ्या यंदा वारी नाही, वाईटच झालं. कोरोना काळात वारी झाली नाही मंडळी. पंढरीच्या विठुऱ्या यंदा वारी नाही, वाईटच झालं. पण तुझं दर्शन मात्र गावोगावी झालं. तर होतास त्या दवाखान्यात उभा ठाकले. तुझा
जगाचा परी तू आम्हाले कराची विठोबा माऊली 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 तुझे सागला गदर झालो अमीर लागली नजर कळसाला पंच प्राण हे तल्लीन अटा पायीन पांडुरंगाला देवीला गजरोनीला तुळसला निघो चंद्रभागेसी कवी बाई दिसे पंढरी व्यास मंदिरी माऊली माझी मुख दर्शन भावे आकाशी तू सकल जगाचा भागा रे तुझीच माऊली तुझा माऊली देवी तो माऊली 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 एकदा जोरदार टाळ्या सर्व कलावंतांसाठी. माझा बाप या सगळ्यांपेक्षा मोठा आहे. अरे रात्रंदिवस काबाड कष्ट करून तो राबतो. अरे रात्रंदिवस काबाड कष्ट करून तो राबतो ना, म्हणून तुम्ही आम्ही दिसतो. पाऊस येईल नाही येईल माहित नसता, पाऊस येईल नाही येईल माहित नसताना मातीमध्ये काळीच पेरतो. खरं सांगतो सर, माझा बाप माती संघ जुगार खेळतो. जुगार जुगार जिंकण्यासाठी सगळेच खेळतात. जुगार जिंकण्यासाठी सगळेच खेळतात, पण माझा बाप तुम्हाला आम्हाला जगवण्यासाठी खेळतो. म्हणून सांगतो सर, माझा बाप या सगळ्यांपेक्षा मोठा ठरतो. माझा बाप या सगळ्यांपेक्षा मोठा ठरतो. या तालासोबत मी नेहमीच का, पण तुमच्या टाळ्यांच्या तालासोबत गायची मजा वेगळी. तर तालाच लगेच तालाच नजर फिरते ऐकून ताल विसरून भान ही वाट कुणाची बघते. आवरी हरीची राधाची बाबरी राधाची बाबरी हरीची राधाची बाबरी. तर टाळीचं गाडी सोड, स्पीड वाढव, अजून स्पीड, अजून फास्ट होत आहे, थोडं स्पीड अजून बाबरी हरीची राधाची बाबरी हरीची
अनेक क्षेत्रातील अनेक मान्यवर डॉक्टर पी अलबगन साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे। फाउंडेशनचे संचालक शैलेश मोहिते साहेब, किशोर केदारी साहेब, दिनेश घारगे साहेब, नवनाथ अभंग साहेब, परेश पटाडिया साहेब, जोरदार टाळ्या झाला पाहिजे। छत्रपती ज्या ठिकाणी फॅक्टरीज निर्माण केली आहे तिथे आदिवासी पाड्यावरील शाळा दत्तक घेणे, दुष्काळग्रस्त भागामध्ये विहिरी निर्माण करणे, विद्यार्थ्यांच्या येण्या जाण्यासाठी शालेय बस पुरवणे व इतर अनेक प्रकारच्या देणग्या समाजातील मागास प्रभागात येणाऱ्या कामगार व विद्यार्थ्यांसाठी देऊन त्यांचं जीवनमान उंचावण्याकरता मदत केली आहे। प्रफुल्ल मुंगी हे YPO, SCMA, CII यासारख्या इंडस्ट्रियल व नॉन इंडस्ट्रियल फोरमचे सभासद आहेत। मुलांचे संगोपन या प्रकल्पामध्ये केले जाते। या सर्व बाधित बालकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यामागे व नातवंडे इत्यादी तिसरी पिढी सुद्धा सक्रिय आहे। माननीय भूषण गगराणे साहेब यांच्या हस्ते आपण त्यांना हा पुरस्कार प्रदान करत आहोत। अशा या सूर्यासारख्या तेजस्वी मंगलताईंबद्दल अधिक सांगणे म्हणजे आपणच आपले डोळे दिपवून घेतल्यासारखे होईल। त्यांना पुरस्कार देणं हा सन्मान नसून या पुरस्काराचा सन्मान आहे। अशा या सामान्यातील असामान्य महिलेस ऑलवेज हेल्पिंग हँड फाउंडेशनच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड 37 वर्ष प्रवर्तक भौतिकदृष्ट्या विशेष दिव्यांग मुलांची शाळा विप्लव फाउंडेशन मार्फत BKC बांद्रा पूर्व परिसरात चालवली जाते। या शाळेत प्रदान करणे, त्यांचे जीवनमान सन्मानाने, स्वाभिमानाने व स्वातंत्र्याने जगण्यासाठी व्यावसायिक कौशल्य व उच्च शिक्षण प्राप्त करण्यासाठी प्रेरित करणे यासारखे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून विप्लव फाउंडेशन स्पेशल केअर सेंटर चालवत आहे। अशा या असामान्य कर्तृत्व करणाऱ्या व विशेष मुलांवर लक्ष केंद्रित करून समाजातील दुर्लक्षित घटकाला पुन्हा समाज प्रवाहात आणण्यासाठी करत असलेल्या या प्रयत्नांना ऑलवेज हेल्पिंग हँड फाउंडेशन पुरस्कृत महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड 2025 चा पुरस्कार देताना आम्हाला अत्यानंद होत आहे। अशा या कर्तृत्वबाई शाळेच्या मुख्याध्यापिकेस आमचा मान जन्म एका मराठी पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबात झाला असून अवघ्या वयाच्या 7व्या वर्षी आईचं निधन झालं। त्यांचे पालन पोषण त्यांच्या आजीने केलं, परंतु त्यांच्या कुटुंबियांना वडिलांना त्रास होऊ नये किंवा लाज वाटे घर सोडलं आणि त्यानंतर त्यांनी हमसफर ट्रस्टच्या मदतीने स्वतःमध्ये परिवर्तन करून ते गणेश नंदन मधून गौरी सावंत बनले। श्री गौरीच्या डोक्यावरती ना छत होते ना खायला अन्न होते, परंतु हिम्मत न मारता प्रत्येक अडचणींशी त्यांनी लढा दिला। सन 2000 मध्ये श्री गौरी सावंत यांनी आणखीन दोघांच्या मदतीने सखी 4 चौकी ट्रस्टची स्थापना केली व तेव्हापासून श्री गौरी सावंत या तृतीयपंथी समाजाच्या हितासाठी आत्मसन्मानासाठी काम करत आहेत। श्री गौरी सावंत यांना 2019 साली महाराष्ट्र निवडणूक आयोगाने सदिच्छा दूत म्हणून नियुक्त करून त्यांचा सन्मान केला होता। तसेच तृतीयपंथीच्या अनेक मागण्यांचा सरकार दरबारी मान्यता मिळवून त्यांनी मोठा संघर्ष केला होता। महेश कोठारे, सचिन पिळगावकर व अशोक सराफ यासारख्या दिग्गज अभिनेत्यांबरोबर काम करण्याची संधी भार्गवी चिरमुले यांना प्राप्त झाली। त्यानंतर अनेक मराठी व हिंदी सिनेमांमध्ये मालिकांमध्ये त्यांनी काम केले असून गुलहार, तिच्यासाठी काय पण इत्यादी चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे। तसेच दूरदर्शन मालिका व अनेक नाटकांमध्ये त्यांनी अभिनय केला असून आनंदी गोपाळ, प्रपंच, 4 दिवस सासूचे, पिंजरा, सुहासिनी, स्वराज्य रक्षक, संभाजी, हिमालयाची सावली, झोपी गेलेला जागा झाला इत्यादी नाटक व मालिकांमध्ये त्याच्या भूमिका प्रशंसनीय व उल्लेखनीय झाल्या।
एकापेक्षा एक नृत्य मालिका स्पर्धेत त्यांनी विजेतेपद सुद्धा प्राप्त केलेल्या अशा या मुंबईतील मराठमोळ्या गुणी प्रतिभावंत अभिनेत्री ऑलवेज हेल्पिंग हँड फाउंडेशन प्रस्तुत महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड 2025 चा पुरस्कार देताना आम्हाला अत्यानंद होत आहे. अशा या कर्तृत्ववान अभिनेत्रीस आमचा मानाचा मुजरा. फार वेळ घेणार नाही तुमचा, पण आज मला जेव्हा हा पुरस्कार मिळालाय ऑलवेज हेल्पिंग हँड कडनं, हा इतक्या दिग्गज लोकांबरोबर मिळालाय. खरं तर मी त्या सगळ्यांपेक्षा अनुभवाने खूप छोटी आहे, कार्याने देखील छोटी आहे. आणि मगाशी माझ्या डोळ्यात पाणी आलं जनगण मन ऐकताना. ते सहानुभूती म्हणून नाही, तर ऑलवेज हेल्पिंग हँडनी त्यांना ही एक व्यासपीठ दिलं यासाठी ते होतं. कारण कलाकार म्हणून प्रत्येक वेळेला आमच्याकडे फक्त आम्ही त्यांना एंटरटेन करतो म्हणूनच बघितलं जातं, पण आमच्यामध्ये सुद्धा विचार आहेत आणि समाजासाठी काहीतरी करण्याची एक उर्मी आहे आणि ती आम्ही वेळोवेळी करत असतो. आणि गौरीताई असतील किंवा शहाताई असतील किंवा तायडेताई, बरोबर ना, तुमच्या बरोबरी तावडेताई, तुमच्या बरोबरीने मला पुरस्कार मिळालाय ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ऑलवेज हेल्पिंग हँडचे मी कायम आभारी राहील. आणि पुन्हा एकदा त्या सगळ्या मुलांना खूप छान थँक्यू सो मच. तुम्ही इतकं छान जनगण मन आम्हाला शिकवलं आणि हे शिकणं हे आमचं कर्तव्य आहे, ना की तुम्हाला आमची भाषा आली पाहिजे, पण आम्हाला तुमची भाषा, जसं आपण जर्मन शिकतो, संस्कृत शिकतो, तसं या भाषा सुद्धा शिकल्या पाहिजे. आणि आम्हाला ते येत नाही हे आमचं दुर्दैव आहे. त्यामुळे त्या मुलांमध्ये काही कमी नाही आहे, आमच्यात कमी आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. भार्गवी चिरमुले मॅडमनी जे सांगितले ते मला वाटतं एक भारतीय म्हणून आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. कारण एवढा मोठा विचार त्यांनी या 40 की लास्ट लोकल डॉक्टर प्रकाश बाबा आमटे उंगली शेगावचा योगी गजानन कापूसकोंड्याची भूमिका साकार केल्याबरोबर त्याचबरोबर माझ्या बायकोचा प्रियकर भाई व्यक्ती की गल्ली, शूर आणि सरदार, वन्स मोर, VIP गाढव व आक्रंदन यासारख्या चित्रपटांमध्ये भूमिका करून त्यांनी एक विनोदी अभिनेता म्हणून रंगभूमीवर आपली ओळख निर्माण केली. भारत भरतपुरे यांच्या वराडी भाषेतील विनोदी भूमिका फार गाजलेल्या, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या आहेत. त्याचबरोबर फुबाई फू, चला हवं येऊ द्या यासारख्या लोकप्रिय विनोदी मालिकेत त्यांनी अनेक प्रकारच्या भूमिका साकारून आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. अशा या विदर्भातील कर्तृत्ववान हजर जबाबी विनोदी अभिनेत्यास ऑलवेज हेल्पिंग हँड फाउंडेशन प्रस्तुत महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड 2025 चा पुरस्कार देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आपल्या या यानंतरचा जो पुरस्कार आहे तो वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहे. होमिओपॅथिक सारख्या वैद्यकीय क्षेत्रात आश्रम फाउंडेशन आश्रम चेंबूर मनराज प्रतिष्ठान द्वारा संचालित मां शिला क्लिनिक कुर्ला अशा विविध ठिकाणी चॅरिटी ओपीडी घेऊन रुग्णांना मोफत औषधोपचार करण्याचे काम करतात. होमिओपॅथी विद्यार्थ्यांसाठी व डॉक्टरांसाठी होमिओपॅथिक विद्यार्थ्यांच्या विषयावरती अनलॉकिंग बी बोगर सायनो ऑप्टिक की पार्ट 1 हे पुस्तक लिहिले असून दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन करण्यात आले. तसेच या पुस्तकाला गोल्डन बुक ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला. डॉक्टर वैशाली यांना रतन टाटा मेमोरियल राष्ट्ररत्न अवॉर्ड 2025 ऑलवेज हेल्पिंग हँड फाउंडेशन 7 वर्ष ABP माझा वृत्तवाहिनीमध्ये एक धडाडीचे व निपक्षपाती असलेले पत्रकार म्हणजे श्री प्रशांत बढे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नाईट कॉलेजला आपले BA पर्यंतचे शिक्षण मुंबई विद्यापीठातून पूर्ण करून या मुंबईमध्ये पत्रकार म्हणून कार्यरत असताना मुंबईतील घाटकोपर येथील माणिकलाल मैदान बचाव हे आंदोलन सुरू केल्यापासून सामाजिक क्षेत्रात त्यांचा सहभाग वाढू लागला. त्यातूनच घाटकोपर प्रगती मंच स्थापना करून विविध सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक कार्यामध्ये त्यांचा सदैव पुढाकार असतो. पूरग्रस्तांना वैद्यकीय मदत कॅम्प, कोविड काळात नागरिकांना मदत, आषाढी एकादशी, शिवजयंती उत्सव समितीचे ते घाटकोपरचे अध्यक्ष आहेत. खंडोबा टेंबे भटवाडी वाच अवॉर्ड 2025 चा पत्रकारिता क्षेत्रातील पुरस्कार देताना आम्हाला ते कर आहे. 26 जानेवारी 2010 पासून महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलच्या डिसिप्लिनरी कमिटीचे अध्यक्ष सुद्धा आहेत. तसेच महाराष्ट्र नगर रचना कायद्याचे 22 अनेक आवृत्ती प्रसिद्ध झाल्या आहेत. ते माहीम येथील न्यू लॉ कॉलेजमध्ये 25 वर्ष प्राध्यापक होते. तसेच सिव्हिक्सन ऍक्ट मधील तज्ञ असून ते जगद्गुरु शंकराच्या केसेस लढवण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. निरीक्षक म्हणजेच श्रीमती प्रिया थोरात. सन
1998 मध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून पुणे शहर पोलीस दलामध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावर महाराष्ट्र लोकसेवा आयोग यामार्फत निवड झाली. संतोषता जागरूकता निर्माण करून महिलांना मार्गदर्शन देखील केले. त्याबद्दल त्यांना श्री वामनदादा कर्नल प्रतिष्ठानद्वारे आदर्श पोलीस अधिकारी म्हणून गौरवण्यात आला. या सर्व पुरस्कार विजेत्यांसाठी झाले पाहिजेत. मी ऑलवेज हेल्पिंग हँड फाउंडेशनचे अध्यक्ष जाऊ आहे तिला कोपच्यात घ्यायचं म्हणतोय. त्या पोरीचा मी भाऊ आहे. एवढं ऐकल्यावर संघेश पुन्हा मला म्हणते एवढ्या थोड्या गोष्टीवर नको मित्र मॅटर घडू. एवढ्या थोड्या गोष्टीवर नको मित्र मॅटर घडू. कोपच्यात तुला भेटतो पण इथे नको पडू. कालपासून ताप होता. नाही मला नाही आमच्या संघेश. अरे कालपासून ताप होता रात्रभर कळत होतो. अरे कालपासून ताप होता रात्रभर कळत होतो. अरे ती नाही र तिच्या बाजूची पोरगी म्हणत होतो. टॉर्च बंद करा. 50% आवाज आलाय. तुम्ही तुमची एनर्जी वाचवून बोलताय. जरा सगळी एनर्जी लावून बोला. सगळे गाणार का? 80% वाला ना फक्त 20% तुमचा एनर्जी लेवल कमी आहे. जर अजून थोडी एनर्जी होऊ द्या. सगळे गाणार का? 80 वरती जातच नाही. असू नाही. मंदिर पुन्हा एकदा जोरदार टाळ्या त्यांच्याकरता होऊ द्या.
आणि आमच्या संस्थेलाही त्यांचं नेहमी सहकार्य राहतं. आणि या त्यांच्या सोबत आलेले बाळासाहेब हांडे, त्याचप्रमाणे त्यांचे सर्व, तसेच या कार्यक्रमासाठी ज्यांचं सहकार्य लाभलं असे सर्वच आमचे जे सहकारी आहेत त्या सगळ्यांचा नामोल्लेख या ठिकाणी करत नाही. या ठिकाणी श्रमिक उत्कर्ष सभेचे अनेक कार्यकर्ते आले होते, त्यांचेही या ठिकाणी हार्दिक आभार. आणि विविध क्षेत्रात ज्याने काहीतरी नाव कमवलेलं आहे यांच्यासाठी सगळ्यांसाठी हा पुरस्कार आहे. आता आणि आमचे साटन साहेबांना एक भरगतचा कार्यक्रम इथं सादर, आता कार्यक्रम चालू आहे, अजून जाऊ नका, अजून आहे. गुगलवाली बाई होती, गुगलवाल्या बाईच्या नादात लेट झालो थोडं, मग गल्ल्या गुल्ल्यात घुसलो इकडे तिकडे, मग शेवटी आलो. पण काय हरकत नाही, इथं बऱ्याच लोकांना सत्कार सन्मान भेटलेला आहे, त्यामुळे सगळ्यांचं अभिनंदन. आणि या संस्थेला मला खूप खूप राहिली बोल हे पाय वरती टाकून बस. लहान मुलांची सायकल आहे का? पप्पा बोलवत आहे. पप्पा बॅक स्टेजला थांब. करा बाय, करा बाय. बाय काय अजून 2 गाडी बाकी, बाय करू नका, थांबा. चैताची मैन्या आई तुझं देऊळ
पण याच कालखंडामध्ये काही वाईट काळ देखील आला आणि हा काळ होता विधाराजे जयसिंग यांच्याबरोबर केलेल्या तहाचा. आणि त्या तहानुसार राजांना बादशाहच्या वाढदिवसाकरता आग्र्याला जायचं होतं आणि त्यावेळेचा हा किस्सा. राजा के नाम पर खत आगरा से आया था, राजा के नाम पर खत आगरा से आया था, सालगिरह का मौके पर बड़ी तहजीब से बुलाया था. राजा के नाम पर खत आगरा से आया था, सालगिरह के मौके पर बड़ी तहजीब से बुलाया था. सालगिरह का न्योता था या था कोई छिपा फरेब, सालगिरह का न्योता था या था कोई छिपा फरेब, क्योंकि अंत में कुछ ऐसा लिखा था, आलमगीर औरंगजेब. हाँ यही वो नाम था, यही हो नाम था जिससे कांपती हर सल्तनत, यही हो नाम था जो पहुंचा हिंद के दर तलक. हाँ इसी ने तोड़े थे, इसी ने तोड़े थे कई मंदिर कई शिखर. नादान था, नादान था, जानता नहीं था, तोड़ रहा था उसी खुदा का दूजा घर. और उसे लगा कि सिवा नहीं आएगा, नहीं आएगा, नहीं आएगा, नहीं आएगा, लेकिन आया, आया शेर हिंद सिवा आया, साथ में अपना छावा लाया. शेर हिंद सिवा आया, साथ में अपना छावा लाया. इंशाअल्लाह नूर देख, भगवे का सुरूर देख, इंशाअल्लाह नूर देख, भगवे का सुरूर देख. दिल्ली के तख्त को चीरती हुई वो नजर देख, देख आंख फाड़ देख, देख आंख फाड़ देख, देख पल के छाड़ देख, देख आंख फाड़ देख, देख पल के छाड़ देख. अरे बादशाह के रास्ते का सबसे बड़ा पहाड़ देख, बादशाह के रास्ते का सबसे बड़ा पहाड़ देख. राष्ट्र माझा वरदा महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा. देव वरदा विघ्न गोयना वदरा गोदावरी. एक मनाते वरती पाणी मातीच्या घरी. हिमतडीच्या तटाराया तटाराया तटाराया. हिमतडीच्या तटाराया यमुनेचे पाणी माझा. जय महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, वरदा महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र गौरवगाथा उद्यासाठी आमच्या सर्व सहकारी आपल्यास पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा देऊ. इथेच आपली रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभरात्री. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. Two little lovely people I just met. दोनों भी विले पार्ले से है. बहुत अच्छा लगा दोनों को मिलके. हाँ. We are really like great to meet you actually. We are really. I really invite you to come and you are such a sweet and humble person. To be honest. Thank you so much. I really appreciate. भाई कैसा है? बहुत मजा आया.